अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। एकमेकांचे विचार आपल्याला सर पटत नाही, एकमेकांचा मार्गही आपल्याला पटत नाही। ही जरी वस्तुस्थिती असली तरी कोणाचा जीव घेण्याचा अधिकार हा आपल्याला नाही। मला वाटतं हे वारंवार आपण असणारा समाज व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही वेळा अशा असणाऱ्या या घटना त्या ठिकाणी घडतात आणि त्याची चीड जी आहे ती निर्माण होते। असं का घडतं आपण असंही त्या ठिकाणी असं विचारत असतो। समाज बदलतोय याच्याबद्दल दुमत नाही, परंतु काही व्यक्ती बदलायलाच तयार नाहीत अशी सुद्धा असणारी परिस्थिती आहे। मी आपल्या सगळ्यांना असं एक विनंती करणार आहे की आपण शांततेने आणि या सगळ्या बदलण्याच्या असणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपण अग्रेसर राहणार आहोत। बदल हा आपण करायला या ठिकाणी लावतो, परंतु अशा रीतीने कायदा हातात घेऊन हम करे सो कायदा करण्याच्या गोष्टी ज्या करतात त्यांना पोलिसांमार्फत आपण असणारा शिक्षा केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। माझं येण्याआधीच असणारा काही जणांशी बोलणं झालं, त्यावेळेस त्यांनी असणारं आश्वासन दिले त्यांनी कुठल्याही पद्धतीचे असणारा कसूर करणार नाही, कसून त्याची असणारी चौकशी करू आणि जे कोणी दोषी असतील ते सगळ्या दोषींच्या विरोधात आम्ही असणारा पुरावा गोळा करू त्या सगळ्यांना सजा होईल हे आम्ही असं त्या ठिकाणी पाहू असं असणारं सांगण्यात आलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की आपण पुन्हा या ठिकाणी शांततेने राहिलं पाहिजे। काही सोशल मीडियावरनं अक्षयच्या संदर्भातलं असणारं वेडं वाकडं दिल्या जाते, त्यांच्या लिहिण्याने फार फरक पडेल असं मी त्या ठिकाणी मानत नाही। उलट जे लिहितात आहेत त्यांची या खुनाशी संबंध आहे का अशी ही चौकशी त्या ठिकाणी असतात। माणसं कोणाविरुद्ध आपण लिहितो तर आपला काही संबंध असेल तर, आपला काही संबंध नसेल तर आपण त्याच्या विरोधात काहीच लिहित नाही। त्याच्यामुळे ज्याच्या ज्याच्या मोबाईलवरनं आलेलं आहे त्याची सुद्धा असं या ठिकाणी चौकशी होणार आहे किंवा यांचा नेमका त्या अक्षय बरोबरचा असणारा या सगळ्या बाबी त्या ठिकाणी चालू राहतील असं आपण सगळेजण शांततेत राखली पाहिजे। लाखांची अपेक्षा बाळगली पुन्हा अक्षय यांना असं आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं कोणी चुकीची बातमी देत असेल तर त्याची पण चौकशी पोलिसांमार्फत करण्याची आपण मागणी करणार आहोत। अर्धवट व्हिडिओ टाकून कोणी सोशल मीडियावर बदनामी करत असेल तर पूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी आपण सक्षम आहोत आणि ते पूर्ण सत्य बाहेर आणल्याशिवाय आपण राहणार नाही। आदरणीय बाळासाहेबांची अनुमती घेऊन उद्या पत्रकार परिषद घेऊन आता सगळ्यांनी शांततेनं आपापल्या घरी जावं। आदरणीय बाळासाहेबांची सूचना सगळ्यांनी पालन करावी आणि रस्ता चला चला मीडिया बंद, मीडिया बंद। दादा तुम्ही लोक Yeah.
हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेकरी रोड, कामठा, नांदेड़। हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बात पान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।